20 वर्षाच्या पिरियडमध्ये कधी स्ट्रगल तुझ्या वाट्याला आलाय का? कारण हा शब्द असा आहे ना, तो कोणालाही नाही चुकलाय, तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असा. हो. सो तुझ्या वाट्याला कधी स्ट्रगल आला इतक्या वर्षात? हो हो, स्ट्रगल जसं भरपूर लोक खूप मोठ्या मोठ्या ॲक्टर्सचे एक स्टेटमेंट्स असतं ना की आमचं स्ट्रगल वेगळं होतं आहे ना, आम्ही म्हणजे थोडंसं मोठ्या लेवलचं स्ट्रगल होतं, पण स्ट्रगल होतं. कुठे कुठे मला वाटतं थोडंसं खरं पण आहे अशा गोष्टी. कारण मी ज्या वेळेला आयडल नव्हतो झालेलो त्यावेळेला आमचा स्ट्रगल हा होता की स्टुडिओमध्ये जाऊन बसायचं, कॅन्टीन त्यावेळेला कॅन्टीन असायच्या, आता कॅन्टीनमध्ये जाऊन बसायचं आणि मग कोणतरी येईल मग त्यांच्याशी बोलायचं किंवा बस चहा पीत बसायचं किंवा राहायचं तिथे त्या वातावरणामध्ये. तर आणि मग काहीतरी किंवा स्टुडिओमध्ये काहीतरी वाजवायचं आहे, रिदम पूर्ण सेशन पूर्ण होतो आहे आणि मग तिथे 4-5 लोक आपले स्टुडिओमध्ये बसायचे, तर आम्ही पण जाऊन बसायचो बघत. हाच एक स्ट्रगल आहे आणि तो हळूहळू वाढतो. नंतर मग आता असं झालं आयडल नंतर की मग लोकांना फोन करा की हाँ अभिजीत ते काम करना, आजा आजा मिलते हैं, हाँ मिल के हो गया, हाँ हाँ मैं करके आता हूँ, हाँ मैं वापस कल आता हूँ, मैं परसों आता हूँ, मैं अर्थ असं ते मग महिनो त्यांच्याबरोबर टाईम स्पेंड करा. हा स्ट्रगल राहिला आहे. पण मला कधी त्याचा कंटाळा नाही आला किंवा मला कधी त्याचा म्हणेन की छोटी गोष्ट कधीच नाही वाटली. कारण मला मी 11वीमध्ये असताना मी पप्पांना वडिलांना म्हटलं की मला काहीतरी आता थोडंसं पैशासाठी ना मी काहीतरी काम करायला पाहिजे. तर ते मला दुसरा काका एक होता, तो म्हणाला, तो घेऊन गेला मला चुनाभट्टी आणि तिथे एक छोटी पान टपरी होती. ती त्यावेळेला कॅसेट्स विकायची ना, ते कॅसेटच्या दुकानावरती बोला इथे राहा कामाला. मी कामाला होतो ते. तर मी इथे चुनावटीला आणि तिथे पूर्ण ट्रक्स वर्क जायचे. अगदी तुम्ही दातात हात घालत असं पूर्ण ते ग्रीस लागेल हाताला, एवढं पोल्युशन असायचं. पण दिवसभर गाणी ऐकायला मिळायची. पूर्ण सकाळी मी यायचो 9-9:30ला, ते शटर उघडून दुकानात साफसफाई करून बसायचो. एक छोटा टेबल, बस एवढी खुर्ची आणि एवढीच जागा होती, एवढीच जागा. आणि मग एक स्पीकर लावायचा, कारण त्यावेळेला असं कल्चर होतं ना, तुम्ही कॅसेट लावून ठेवा, तुमचं कॅसेटचं दुकान कळलं पाहिजे सगळ्यांना. स्पीकर वरती कोणती तरी एक गाड्याची कॅसेट लावून ठेवायची आणि तो माझ्यासाठी हे असायचा लर्निंग टाइम. गाजलेला पिक्चर त्याची कॅसेट प्रत्येक गाणं ऐकायला मिळायचं मला. त्यामुळे तिथे ते मजा यायची बसून ते हे यायचे. मग त्यांना काहीतरी बरोबर वाटून ठेवले, चाराने असे वाटून ठेवलेले असायचे. जे कोणी पैसे मागायला यायचे, भिकारी म्हणा किंवा असं हे यायचे, त्यांना बरोबर तो 1 चाराने द्यायचे असं असायचं. आणि ते येतात आणि ते असं करतात, 4 असं म्हटलं की 4 चाराने 1 रुपया असं द्यायचं. 2 असं म्हटलं की 8 आणे. 11वीत असतानाचा जॉब आहे तुझा? हो. क्या बात आहे, मला नव्हतं माहिती अजिबातच. त्यामुळे ह्या गोष्टींमुळे मला असं स्ट्रगलचा कधी असं नाही वाटलं की आणि प्लस असं नव्हतं की आम्ही खूपच लोअर क्लासचे आहोत. माझे बाबा म्हणजे BMC मध्ये चांगले जॉब वॉटर डिपार्टमेंटमध्ये होते आणि आमची सोसायटी कॉलनी पण, म्हणजे सुरुवातीला मी जाताना मला थोडीशी धाकधूक व्हायची की अरे कोणी मला बघितलं तर दुकानात काम करताना कोणतरी बघेल, काहीतरी काय म्हणेल. पण नंतर आय स्टार्टेड एन्जॉईंग. मग त्या बाजूला एक सलॉनवाला होता, तो 2 ते खुर्च्या टाकून ते लोक दाढी करतात ना, तसे ते छोटी ते, मग त्यांच्याशी गप्पा मारायचा. चहाचा टायमिंग असा, तो चायवाला यायचा. मग त्यामुळे तू ग्राउंड रियालिटी पण बघितली? एकदम ग्राउंड. मी खूप काय बघितलं, कधीच बोलत नाही. कारण काय सगळे असं दाखवतात की आम्ही खूप गरीब होतो, आम्हाला खूप ते असं आहे. म्हणजे सगळ्यांचं आपली स्ट्रगल असते, प्रत्येकाची स्टोरी वेगळी, स्टोरी असतेच. मी सगळ्या गोष्टींना एन्जॉय केल्या आणि मी आजही त्याच्यामधले चांगले एक्सपिरियन्स माझ्याबरोबर जास्त राहिले. त्यामुळे मला असं वाटतं आजही मला कोणी हे म्हणेल ना की तुला मी कामाला ठेवतो इथे, तू ये रोज बसायचं, मी तुला पूर्ण माझ्या फिल्ममध्ये 10 गाणी देईन, मी येऊन बसेन इथे. तुला कोणतं काम छोटं नाही वाटत? म्हणजे असं कधीच नाही. बिग बॉस मध्ये मी करायचो, शेवटच्या आठवड्यात पण टॉयलेट क्लीन करायचो, नेव्हर फेल्ट बॅड. मग मला ती गोष्ट एक माहिती पण पाहिजे, समोरच्यांना नाही कळत ती गोष्ट की
काय त्याच्यामध्ये हिडन अजेंडा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण पण मला असं कधी कोणत्याही गोष्टीचा कमीपणा नाही वाटला.